गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधातील दूषित जे लक्षण आहेत, अनेक लक्षणांपैकी एक, त्यामुळे काय परिणाम होतात आपण ते पाहणार आहोत। तर दूषित याचा जर अर्थ आपण पाहिला, त्याचा भावार्थ पाहिला, ज्याचे चित्त दु म्हणजे विपरीत झालेलं आहे, अशा दूषित मनामुळं मनामध्ये जे काही द्वंद्व आहेत, त्या द्वंद्वामुळं काय परिणाम होतात ते पाहूयात। द्वंद्वामुळं मनाची स्थिती ठीक नसल्यामुळं आपल्याला निर्णय घेता येत नाही, आणि एकदा निर्णय चुकला की आपल्याला त्याचे परिणाम व्यवहारातही आणि परमार्थातही भोगावे लागतात। तर अशा दूषित मनाला काय कारणीभूत आहे, आणि हे दूषित मन किंवा मनाचं द्वंद्व थांबायचं असेल तर काय करावं? प्रथमतः हे जे काय दूषित मन आहे, चित्त आहे, द्वंद्व अगदी आपल्याला लहानपणापासून दिसतं आपल्याला व्यवहारामध्ये, की अगदी लहान बाळ जन्मल्यापासून त्याला हे करावं का ते करावं, या शाळेत घालावं की त्या शाळेत घालावं, हा विषय घ्यावा तो विषय घ्यावा, ह्या छंद जोपासावा की तो छंद जोपासावा। पुढे तो मुलगा लहान आता मोठा होतो, 10वी मध्ये जातो, मग त्याला या ब्रँचमध्ये घालावं का त्या ब्रँचमध्ये घालावं। सर्व पालकांचं आणि त्या मुलांचंही द्वंद्व असतं, कारण का एक ठाम निश्चय नसतो, एक लक्ष नसतं। खरं तर हे दूषित द्वंद्वाचं जर का टाळायचं असेल तर त्यासाठी एकच एक पर्याय आहे, तो म्हणजे आत्मनिश्चय ज्याचा झाला त्याचं दूषित मन नक्कीच टळेल, द्वंद्वाचं मन नक्कीच रहित होऊन जाईल। तर असा आपण पाहत होतो, शाळेपासून तर धराच, त्याचं मग पुढे तो मोठा आला की ह्या मित्र करावं का त्या मित्राच्या ते मैत्री करावी, किंवा ही मैत्रीण करावी की तो मित्र करावा। त्यानंतर पुढे तो व्यवहारामध्ये लग्नाचा भाग येतो, तिथेही तोच भाग होतो, हिच्याशी करू का तिच्याशी करू। हे जे काही द्वंद्व आहे, या अस्थिर चित्ताच्या उगमापासूनच इथून सुरुवात होती। आणि हे तर झालं व्यवहार, परंतु खरं त्याच्याही पुढे जाऊन जर का बघायचं जर का झालं तर व्यवहारापेक्षा सुद्धा हे द्वंद्वमय मन ज्यावेळी आपण याला थांबवायला जाऊ, आणि जे काय अनेक आज जगतामध्ये परमार्थिक त्या साम्राज्यामध्ये काहीतरी साधन करा असे म्हणून सांगणारे अनेक संप्रदाय आहेत, म्हटलं तर चांगलीही गोष्ट आहे। अनेक विविध मार्ग आहेत, अनेक विविध पंथ आहे, या पंथामध्ये आपण एकदा जर का घुसलो तर त्यामध्ये मी हे करू का मी ते करू, मी ह्या देवाला भजू का त्या देवाला भजू, मी सोमवारी इकडं मंगळवारी तिकडं जाऊ की या मार्गाने साधना करू, का हा या यूट्यूबवरती खूप अधिक प्रचलित होणारा भाग आहे म्हणून ते व्हिडिओ पाहू किंवा याचं ऐकू। अशा या द्वंद्वमय स्थितीमध्ये आपल्याला जो हितकारक गोष्ट आहे, ती हितकारक गोष्ट आपण हरवून बसल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणूनच सांगावं असं वाटतं, या परमार्थात सुद्धा आहे हे द्वंद्वमय मन जे आहे, मी हे करू का ते करू, दिसताना आपल्याला बाह्य जगतामध्ये तो दिसेल, धावपळ करताना दिसेल, वाचताना दिसेल, अनेक कीर्तन भजनाला जाताना दिसेल, परंतु ध्यानाला एकदा जर का तो बसला तर सार मन वेगवेगळ्या ठिकाणी भटकून येतो, त्याच्यामध्ये एक निश्चित भाग जात नाही। ज्याला आपलं लक्ष ज्याला म्हणतो, आपल्या पारमार्थिक वाटचालीचं ज्याला आत्मनिश्चय आपण म्हणतो, त्या आत्मनिश्चयाच्याकडे वाटचालीकडे जाताना आपण पाहत नाही, कारण ह्या द्वंद्वच चित्तामध्येच अनेक विविध संस्कार जे काही झालेले असतात, की ज्याला व्यवहारही नीट जमत नाही या द्वंद्व स्थितीमुळं, आणि परमार्थातही तीच गोष्ट हरवून बसतो की मी हे करू का ते करू। अनेक काळ लोटून जातो, वर्षांनी वर्ष लोटतात, पण मी नक्की काय करावं या निष्कर्षावरती तो पोहोचत नाही, आणि आपली जी हितावह गोष्ट आहे ती हितावह गोष्ट हरवून बसतो। पुढे जर बघायचं म्हटलं तर अनेक मार्ग आहेत, या मार्गक्रमण करत असताना मी या गुरूंचं ऐकू का त्या गुरूंचं ऐकू, अशा प्रकारची द्विधा मनस्थिती होती, आणि निश्चय एक होत नाही। त्याला खरोखर पर्याय काय आहे, त्याला एकच गोष्ट म्हणजे आत्मनिश्चय, की जे शास्त्राने सांगितलेलं आहे, जे शास्त्र सांगतं ते निश्चय जर का आपण मांडलं आणि त्याला अधिकारी व्यक्तीकडे जर का आपण समजावून घेतलं की या शास्त्राचा अर्थ काय, तर मग कुठेतरी या द्वंद्वातून आपण बाहेर पडू शकतो। म्हणून धर्मशास्त्र जे काय आहे, हे पुढच्या श्रुतीशास्त्राला पूरक असं नामस्मरण आपण जर काय केलं, कुलदेवीचा नामजप आपण केला,
एका देवतेकडे आपण जर का अनेक देवतांकडून एका देवतेकडे आपण आलो, कुलदेवीच्या नामस्मरणातून चित्तशुद्धीसाठी सेवा आपण केली, कर्म केलं, कर्मापासून शारीरिक देहाची शुद्धी होते, शरीर देहाची शुद्ध होते, कुठेतरी मन स्थिर व्हायला लागतं, निष्काम कुठेतरी आपण काम करायला लागतो, म्हणून तेही एक पूरक गोष्ट आहे. पण इथेच न थांबता यात सुद्धा पहिलीतून दुसरीतून तिसरीत जाणंही अपेक्षित असतं. तसं या कर्म उपासनेमधून आपण जर का एक शास्त्राध्ययनाकडे जर का आपण वळालो, तर त्या शास्त्राध्ययनातून म्हणजे एक प्रमाण ग्रंथ भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध अशा एका ग्रंथाचा जर का आपण विचार केला आणि त्याचं अध्ययन सुरू केल्यानंतर अनेकातून एकात आपण जर का आलो, तर मग एकातून ही जी काय द्वंद्वता जी काय आहे ती द्वंद्वता कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग कुठेतरी आपण पुढचा उपनिषदांकडे वळालो, मग पुढची वाटचाल आपल्याकडनं होऊ शकते, हे मात्र नक्कीच आहे. म्हणून अनेक संप्रदायाचा सुळसुळाट असताना, अनेक यूट्यूबमधील वेगवेगळ्या असणाऱ्या व्हिडिओज म्हणा किंवा पर्याय म्हणा, मी त्यांना कोणताही क्लेश किंवा दूषित मी असं वर्णन म्हणा किंवा त्यांना कोणतंही असं टीकात्मक भाष्य मी करत नाही, परंतु अनेकातून एकात येण्यासाठी मात्र मी निश्चित मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्म उपासनामधून आपण शास्त्राध्ययनाकडे जर का वळालो, तर आपल्याला एकाकडे जायला आणि सद्गुरूंची खऱ्या अर्थाने कृपा होऊ शकते. आणि म्हणूनच हे द्वंद्वमय मन की जे आपल्या हितकारक नाही, दूषित असं जे चित्त आहे आणि जे विविध ठिकाणी भटकणारं मन आहे, ते स्थिर होऊन आपण एका ठिकाणी आपण येऊ शकतो. तर मलाही आणि आपल्याला सर्वांनाही या सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करू, आम्हाला या आत्मनिश्चयाकडं आमची ही वाटचाल होऊ द्या आणि आपणच आम्हावरती कृपा करावं आणि सद्बुद्धी द्यावं, अशी आपल्या चरणी प्रार्थना करून आजचंही विवेचन थांबवतो. जय श्रीराम.